नमस्कार. हे राजकीय विषयांच्या नादात एक महत्त्वाचा विषय बोलायचा राहून गेला. हल्ली 2 तारखेला 12वी आणि काल परवामध्ये 10वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि आता 10वी 12वी म्हणजे करिअर पाथ डिसाईड करण्याची वेळ नॉर्मली येते. अशा वेळेला मला बऱ्याच कारण मित्रांचे, माझ्या घरच्यांचे म्हणजे घरच्यांमध्ये रिलेटिव्सपैकी ज्यांची मुलं 10वी 12वी झाले त्यांचे सल्ल्यासाठी फोन येतात. तर त्या सगळ्यांशी बोलताना मला एकच गोष्ट लक्षात आली की पालकांना मुलांनी काय करावं हे वाटतंय ते पालक त्यांना करायला लावायच्या विचारात असतात. माझा त्या सगळ्या पालकांना एकच सल्ला आहे की जग काय करते म्हणण्यापेक्षा तुमच्या मुलामध्ये काय, मुलीमध्ये काय गुण आहेत आणि त्यांच्यात केपेबिलिटीज काय आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना ते शिक्षण घ्यायला मदत करा. उगाचच तुमच्या विचारानुसार त्यांना फोर्स करू नका कुठली गोष्ट करायला. कारण ते म्हणतात की नाही, जसं तो 3 इडियट्समधला डायलॉग आहे, जर सचिन तेंडुलकरचे वडील म्हणले असते सचिन तेंडुलकर की तू सिंगर बन, किंवा लता मंगेशकरचे वडील म्हणले असते लता मंगेशकरजींना की तुम्ही क्रिकेटर बना, तर दोघंही फेल झाले असते. तसंच काहीसं पोरांच्या बाबतीत होतं आणि नंतर पोरांवरती प्रेशर येतं. जगात ढीग गोष्टी आहेत आणि तुम्ही म्हणजे आता माझ्या पर्सनल एक्झाम्पलवरून आणि मी अनेक उदाहरणाचे बघितले आहेत ज्याच्यामध्ये काहीही करणार नाही म्हणणारी मुलं त्यांच्या करिअरमध्ये चांगलं करून गेली, काहीतरी वेगळी वाट निवडून. आणि जे अगदी शाळेमध्ये हुशार आणि एकदम ब्राईट विद्यार्थी होते त्यांच्या हातून शिक्षण वगैरे केलं त्यांनी, पण आणि पैसे पण चांगले कमवत आहेत, पण ते स्वतः आयुष्यात खुश नाही आहेत. शेवटी इव्हेंच्युअली खुश असणं महत्त्वाचं आहे. बरोबर का?